जर न्याय मागून मिळत नसेल तर बेधडक कानाखाली वाजून न्याय मिळवा. मग त्यांनी चुवा म्हटल्यानंतर काढला कोथळा बाहेर, उद्या यांचा पडला बाहेर कोथळा, या झुरळांनी काढला तर दोष कोणाला देणार तुम्ही? खुर्ची सोडा. हे नालायक सगळे लोक बसलेले आहेत. लायकी आहे तुमच्या देशात राहण्याची? हे अंधभक्त सगळे घरातल्या घरामध्ये कोणाच्या आरत्या करतायत आणि काय करतायत? गोमूत्र चालतं यांना. त्यांना वाटलं उद्धव ठाकरेला पण असंच नाही, पण उद्धव ठाकरे तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्त नाही भेटणार. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डिम्पल पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेल्या मार्मिक प्रबोधनाचे शतक या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. न्याय मिळत नसेल तर बेधडक कानाखाली वाजून न्याय मिळवा. या झुरळांनी जर तुमचा कोथळा बाहेर काढला तर दोष कोणाला देणार? नालायक लोक आज सत्तेत बसले आहे. यांची लायकी नाही या देशात राहण्याची. यांना गोमूत्र चालतं पण कोणाच्या हाताचं पाणी चालत नाही. तुम्हाला वाटलं उद्धव ठाकरे असाच आहे, पण याद राखा तुम्हाला गाडल्याशिवाय शांत बसणार नाही. असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर केला. म्हणजे इकडे लोकशाहीचा मुडदा पाडला जातोय, संविधान पायदळी तुडवलं जाते, तरी कोणाला काही पडलेलं नाही. बेफिकीरपणाने राज्य करतायत. देशातल्या युवकांना झुरळ म्हणून समजलं जातंय. विश्वास ठेवायचा तरी कोणावर आणि कशासाठी ठेवायचा? आणि मग जर का कोणी संतापून रस्त्यावरती आला न्याय हक्कासाठी, जर त्यांनी दगड हातात घेतला तर तुम्ही त्याला अतिरेकी म्हणणार? आपल्याच देशामध्ये रितसर मार्गाने जर न्याय मिळत नसेल, आणि जे बाळासाहेबांचं वाक्य आहे की जर न्याय मागून मिळत नसेल तर बेधडक कानाखाली वाजून न्याय मिळवा, तेच युवकांनी केलं. का वेळ का आणलीत त्यांच्यावरती? झुरळ म्हणून तुम्ही ज्या देशामध्ये झुरळ म्हणून त्यांची एखाद्या युवकांची संभावना होते ते पेटून नाही उठणार. आणि मग मला हे सगळं आपण जे वाचत असतो कुठेतरी मनामध्ये राहत असतं. पु ल देशपांड्यांचं एक वाक्य आहे की कोणीतरी असं म्हणाले की तुमच्या युवकांच्या तोंडी गाणी काय ती सांगा, त्याच्यावरून मी देशाचं भविष्य काय ते सांगतो. आज जर बघितलं तर देशाचे युवक काय म्हणत आहेत? आझादी हम लेके रहेंगे, आझादी. आझादी काय? आपण स्वतंत्रच आहोत. मग तुम्ही म्हणाल आझादी कसली? पण पुढचं जे भूकमारी से आझादी, बेकारीपासून आझादी, अमुकपासून आझादी. कारण जे स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य अपेक्षित नव्हतं कोणाला. देश स्वतंत्र झाला पण आमच्या स्वप्नातलं स्वातंत्र्य अजून मिळालं नाही. आमची स्वप्न शेवटी आम्हालाच हातामध्ये दिवा आणि काठी घेऊन पुढे जायचं असेल तर सत्ताधारी म्हणून तुमची काय गरज आहे? उतरा खाली, आम्ही बसतो तिकडे. आम्हाला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य नाही आहे. आणि ज्यांना झुरळ म्हणून यांची संभावना केली गेली, मी हे गेल्या काही दिवसात बोललोय, कदाचित ते रिपीट होईल. पण हेच वय आहे ज्याला आज आपण जेनझी म्हणतो. किती? मला वाटतं 13-14 वयापासून 27-28 वयापर्यंत जेनझी. मग हेच वय होतं ना. 17व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला. जेनझीच त्याच काळात होते ना ते. ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली. काय वय होतं? मग तेव्हा काय त्यांना कोणी, तेव्हाचे जे ज्ञानेश्वरांसुद्धा खूप विरोध झाला. महाराजांना तो मोगलांविरुद्ध लढायला लागलं. मग आजच्या युवकांना जेनझीना झुरळ म्हणणारे तुम्ही आणि शिवाजी महाराजांना पहाड का चुवा म्हणणारा अफजल खान, याच्यात फरक काय आहे? फरक काय मग त्यांनी चुवा म्हटल्यानंतर काढला कोथळा बाहेर, उद्या यांचा पडला बाहेर कोथळा, या झुरळांनी काढला तर दोष कोणाला देणार तुम्ही? आणि मन पेटलेत आता. पेटायचं कारण तुमचं आहे, तुम्ही आहात. संसदेमध्ये जी काही चर्चा चालते, खरंच त्या चर्चेचा आणि सर्वसामान्यांच्या आयुष्याचा काही संबंध आहे? आज मी जे म्हणतो ना नेहमी की कोण मंत्री आहेत तेच कळत नाही. निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत, ते नीट पेपर फुटल्यानंतर उसका फायदा क्या है? तुम्हाला पेपर फोडायला तिकडे त्याचं समर्थन करायला ठेवलं आहे की महागाई आवरायला ठेवलेलं आहे? रुपया घसरतोय त्याच्यावरती नाही बोलत, पण पेपर लीक झाला तर विद्यार्थी कशी अधिक चांगली तयारी करतात. खुर्ची सोडा. हे नालायक सगळी लोक बसलेले आहेत. गडकरी साहेब, आमचे रस्ते 200 वर्षात रस्त्यावरती खड्डा पडणार नाही, 200 वर्षात एक तर रस्ता होत नाही आणि 15 दिवसामध्ये पूल कोसळतो. काय तुमची पात्रता तिकडे बसण्याची? संरक्षण मंत्री राजनाथ तिकडे चीन घुसतोय ढेंगेमध्ये, म्हणजे चीन धोत्रात घुसतोय तरी काही नाही आहे. पण आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत. म्हणजे तुम्हाला देशाचं संरक्षण मंत्री म्हणून ठेवले, तुम्ही धर्माचं संरक्षण वेगळं, धर्मेंद्रचं किंवा अधर्मेंद्रचं कशाला करायला लागलात?
त्याचं संरक्षण का करताय? आणि मग चर्चा जर का करायची असेल तर एक बिल आणलं होतं महिला रिझर्वेशनच्या आडून. मग इकडे महिलांवरती लाठीमार करतायत बेछूट. मी आत्ता येताना बातमी बघितली, ती एक मुलगी जिने पोलीस व्हॅन अडवली, तिला आता ही गोचिडी ज्या बसल्यात ना सत्तेला चिकटून अंधभक्त, ते ट्रोल करतायत. अरे लायकी आहे का तुमची? लायकी आहे तुमची या देशात राहण्याची? ती एक युवती, तिने पोलिसांची गाडी अडवली आणि सगळ्यांना बाहेर सोडवलं. हे अंधभक्त सगळे घरातल्या घरामध्ये कोणाच्या आरत्या करतायत आणि काय करतायत? गोमूत्र चालतं यांना. गोमूत्र पवित्र आहे, पण माणसाच्या हातचं पवित्र अस्पृश्य म्हणून ते यांना पिणं पाप वाटतं. यांचं धर्म, हा यांचा धर्म. काढा ना त्या पाण्यामध्ये आणि गोमूत्रामध्ये लॅब टेस्ट करा. तुम्ही होतात ना लॅबमध्ये किती वर्ष? मग तुम्हाला देतो, गोमूत्र देतो आणि नाण्याचं पाणी देतो. काढा त्याच्यामध्ये काय आहे. पण इकडे ही जी काय चर्चा चालते, विधेयक आता परत आणणार, डिलिमिटेशनचं विधेयक आणण्यासाठी खासदार फोडतायत. सत्ता तुम्हाला कशासाठी दिली? तुम्हाला सत्ता देश चालवण्यासाठी दिली. अच्छे दिन आएंगे असं तुम्ही जे सांगितलं होतं म्हणून तुम्हाला सत्ता दिली. तर ते काम बाजूला ठेवून तुम्ही तुमचे सगळे मंत्री त्यांना सगळा लवाजमा देऊन तुम्ही आमचे पक्ष फोडण्यामध्ये वेळ घालवते का? कारण आम्हाला घटना बदलायचे, 2/3 बहुमत पाहिजे, नवीन विधेयक आणायचे. आणा विधेयकं चांगली आणा. जो तरुण रस्त्यावर उतरलाय त्याचं समाधान होईल असं विधेयक आणा. बरं, हे डिलिमिटेशनचं विधेयक आणल्यानंतर काय होणार? आज जे 550 खासदार आहेत ते 800-850 होणार. बरोबर? खासदार वाढतील, पुढे काय होईल? बोलायला देणार तुम्ही तेवढ्या ना? आजच तुम्ही सगळ्यांनी बघितलं, मी स्वतः बघत होतो, राहुल गांधी बोलताना काही त्याने एक मूर्ख शब्द वापरला, इडियट. तो असंसदीय आहे, काढून टाका. त्याला बोलूच देत नाहीत. इतर कोणी आम्हाला सुद्धा शेवटी सदस्य संख्या किती आमची होती, तुम्ही फोडलीत. त्या सदस्य संख्येनुसार तुम्ही बोलण्याचा वेळ ठरवता. ठेवा ना, ज्याला जे बोलायचे अगदी वाह्यात बोलू नका, अजिबात नाही. पण बोलायचं ते एवढं नेमकेपणाने बोलायला त्याला वेळ तर द्या. ती वेळ नाही देणार. मग 550 लोकांना तुम्ही बोलायला वेळ देऊ शकत नाही, तिकडे 850 लोक आली तर वेळ कशी देणार तुम्ही? आणि माझं स्पष्ट मत आहे, खासदार वाढवण्यापेक्षा ह्या युवकांच्या रोजगाराच्या संध्या वाढवून दाखवा. युवकांची रोजगाराची संधी वाढवा, तर तुम्ही खासदार किती वाढले डिलिमिटेशन करण्याची गरज नाही. लोक हेच युवक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, पण त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. ह्याचं कारण असं की आत्ताचं हे सरकार आहे, तुम्ही बोललात ना, मला वाटतं ज्ञानेशजी, वापरा आणि फेका. त्यांना वाटलं उद्धव ठाकरेला पण असंच नाही, पण उद्धव ठाकरे तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्त नाही बसणार. पण हे किती ह्यांची म्हणजे काय, त्याला शब्दच आता कोणता वापरावा कळत नाही. राजकीय पक्षांसुद्धा घेतात, वापरतात आणि फेकून देतात. स्वतःचं काम झालं की फेकून देतात. आणि रामाला सुद्धा तुम्ही वापरून फेकून दिलंय. ज्या रामाच्या नावावरती तुम्ही सत्ता मिळवली, त्या रामाचं मंदिर लुटता तुम्हाला लाज नाही वाटत? आणि तरी तुम्ही हिंदू, आणि आम्ही मुद्दे काढले तर बघा याने हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही काय सोडलं? आधी नेसलं काय होतं? आधीच तुम्ही लाज लज्जा शरम सोडली होती, त्याच्यात आणखीन फरक काय पडतोय? पण हा जो सगळा प्रकार चाललेला आहे, तिकडे मग हे आमचं घराणं, आमची घराणेशाही, हो माझी घराणेशाही तर घराणेशाही, पण घराण्याची परंपरा आहे आणि जिचा मला अभिमान आहे. आणि आमच्या घराण्याचा इतिहास किमान 100 वर्षाचा हा ऑन रेकॉर्ड आहे. त्यांच्या घराण्याचं काय? कुठून आलात? नक्की कोणत्या स्टेशनवर चहा विकत होतात? मग ह्याचं काही नाही आहे, आगापिछा काही नाही आहे आणि जबाबदारी काही नाही आहे. मेरा क्या, मैं झोला लटका के निकल जाऊंगा, देश का क्या होगा? तुमचं ठीक आहे. पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये म्हणून मी म्हटलं की कौतुक ऐकणं आणि ठाकरे कुटुंब, कौतुक आणि ठाकरे कुटुंब ह्या कदाचित 2 विरुद्ध दिशेच्या 2 गोष्टी आहेत. कारण आम्ही हे जे नाही पटत, अन्यायाला आणि ढोंगावरती लाथ मार, हे जे काय आमचं कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजावत आम्ही पुढे चाललेलो आहोत. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.